गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, deep freezers, Visi cooler, LED televisions, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। डोंबिवलीतील खोणे आणि पलावा परिसर पुन्हा एकदा पोलिसांच्या रडारवर आलाय। ड्रग्ज तस्करीच्या वाढत्या हालचालींना आळा घालण्यासाठी नवी मुंबई आणि मानपाडा पोलिसांनी संयुक्त मोठी कारवाई करत परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवलंय। या कारवाईत तब्बल 24 नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे। डोंबिवलीच्या खोणी आणि पलावा परिसरात ड्रग्ज तस्करी आणि संशयास्पद हालचाली वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठं कोम्बिंग ऑपरेशन हाती घेतलं। नवी मुंबई पोलीस आणि मानपाडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली। विशेष म्हणजे या मोहिमेत 150हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते। या छापेमारी दरम्यान 24 नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं। यामध्ये 14 पुरुष, 6 महिला आणि 4 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। तपासादरम्यान 8 नागरिकांकडे भारतात वास्तव्य करण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचं समोर आलंय। तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या 9 नागरिकांविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत। तसेच 9 जणांचे विजा संपला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। त्यामुळे या परिसरात ड्रग्ज रॅकेट सक्रिय असल्याचा संशय अधिक बळावलाय। दरम्यान कारवाई सुरू असताना एका नायजेरियन महिलेनं पोलिसांना चकवा देत पळून जाण्याचा प्रयत्न केला। मात्र 4थ्या मजल्यावरून उडी मारल्यानं ती गंभीर जखमी झाली। तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणात संबंधित घरमालकांविरोधातही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्यांना घर भाड्यानं देण्याचीही चौकशी केली जाणार आहे। ही संपूर्ण कारवाई डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी सुहास हेमाडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे व टीमकडून करण्यात आली आहे। मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली ही कारवाई आहे, सदरची कारवाई। त्याच्यामध्ये आमचे डोंबिवली विभागाचे एसीपी सुहास हेमाडे साहेब आणि सिनियर पीआय संदीपान शिंदे, त्याचबरोबर नवी मुंबईचे एसीपी बनसोडे आणि त्यांच्याकडील अधिकारी कर्मचारी हे संयुक्तपणे ठाणे पोलीस आणि नवी मुंबई पोलीसने खोनी पलावा या ठिकाणच्या काही सोसायटीमध्ये काही नायजेरियन राहत असल्याची माहिती मिळाली होती आणि त्या अनुषंगाने आज सकाळी सुमारे 7 वाजल्यापासून ते आता दुपारीपर्यंत त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन केलं आहे। सदरच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आपण टोटल 24 नायजेरियन नागरिकांना त्या ताब्यात घेतलेलं आहे। त्या 24 नायजेरियन नागरिकांपैकी 14 हे पुरुष आहेत, 6 महिला आहेत, लहान मुलं 4 आहेत आणि असे एकूण 24 नायजेरियन, त्यानंतर घाना या विविध, युगांडा या विविध देशात राहणारे जे आहेत परदेशी नागरिक यांना मानपाडा पोलीस स्टेशनला ताब्यात घेतलेलं आहे। या सर्वांची सध्या आता इन्क्वायरी सुरू आहे। त्याच्यामध्ये आता त्यांच्याकडे पासपोर्ट असलेले किंवा पासपोर्ट नसले याच्यापैकीचे जे आम्ही आत्तापर्यंत माहिती मिळाली की त्याच्यामध्ये 7 जणांच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट आहेत आणि त्यानंतर एकूण 8 जणांकडे कोणतेही व्हॅलिड डॉक्युमेंट, त्यामध्ये पासपोर्ट असेल किंवा विजा असेल असे कोणतेही व्हॅलिड डॉक्युमेंट त्यांच्याकडे नाहीत आणि त्यापैकी 9 जणांच्यावरती विविध कोर्टामध्ये केसेस चालू आहेत आणि त्यांचे 9 जणांचे पासपोर्ट जे आहेत ते कोर्टामध्ये जमा आहेत। अशा प्रकारे या सगळ्यांच्या कारवाई चालू आहे। त्याप्रमाणे एक जो नायजेरियन आहे तो वाशी पोलीस स्टेशनकडे एका गुन्ह्यामध्ये एनडीपीएस गुन्ह्यामध्ये वॉन्टेड असल्यामुळे नवी मुंबई पोलिसने त्याला ताब्यात घेतलेला आहे। अशा प्रकारे एक या खोनी पलावा भागामध्ये अशा सोसायटीमध्ये असे नायजेरियन नागरिक राहत आहेत। काही ठिकाणी असे आहेत की त्या ठिकाणी ॲग्रीमेंट्स वगैरे बनवून त्या ठिकाणी दुसऱ्या नावाने पण राहण्याच्या बाबत लक्षात आलेली आहे। या अनुषंगाने पण आम्ही त्या जे फ्लॅटचे ओनर्स आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करणार आहोत। यापूर्वी पण आपण बघाल की 2025-26 सुद्धा खोनी पलावा परिसरामधून नायजेरियन नागरिकांच्यावरती आपण एनडीपीएसच्या पण त्यामध्ये कारवाई केलेली आहे आणि हे सुद्धा जे आरोपी आहे ह्याच्यापैकी 9 जणांच्यावरती पण यापूर्वीची एनडीपीएसची गुन्हे दाखल असल्याबाबतची माहिती आमच्यापर्यंत मिळालेली आहे। सर, मागच्या वेळी डाऊनटाऊन या सोसायटीमधील आरोपींना अटक करण्यात आली होती आणि ड्रग्ज पकडले गेले होते 2-4 कोटी। बरोबर आहे। आता आपण जे सोसायटी जे आहेत खोनी पलावा, डाऊनटाऊन असेल, क्राऊन तळोजा असेल, असे विविध सोसायटीमधले सगळे हे नागरिक जे आहे नायजेरियन नागरिक राहणारे यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। निश्चितपणे या ठिकाणचे जे आपण घर कोणाला भाड्याने देत आहे आणि भाड्यानंतर त्यानंतर त्या घरामध्ये राहणारा व्यक्ती कोण आहे, त्याचं कोणते रेकॉर्ड्स आहे याबद्दलची वारंवार आपण
लोकांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरती ज्यांनी पालन केलं नाही अशावरती गुन्हे पण दाखल केलेले आहेत. या कारवाईमध्ये पण असे काही जर अनियमित आढळून आले तर निश्चित त्या संबंधित फ्लॅट ओनर्स असतील किंवा याच्यामध्ये घर पुरवणारे असतील त्यांच्यावरती निश्चितपणे किंवा एजंट्स असतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात येईल. सर, कारवाई दरम्यान एक कोणतरी नायजन पड करण्याच्या तयारीत होती आणि उडी मारली असे मी माहिती. आम्हाला कारवाईनंतरची सदरची माहिती मिळालेली आहे की त्या ठिकाणी नायजेरियन एक महिला आणि त्या ठिकाणी उडी मारण्याचा पळून जायचा प्रयत्न केलेला आहे. त्या सदरबाबतची माहिती आम्ही अजून घेत आहोत. त्याचे नाव काय आणि कोणत्या हॉस्पिटलला ते ट्रीटमेंट घ्यायचे त्याबद्दलचे आमचे तपास सुरू आहे. सर, या कारवाईमध्ये काही यांच्याकडनं काही सापडलेलं आहे का ड्रग्स वगैरे असं काही तुमच्याकडनं? त्या हाऊस सर्चमध्ये अजूनपर्यंत आमची हाऊस सर्च त्या ठिकाणी चालू आहे आणि काही आक्षेपार्ह अजून तरी आमच्या चौकशीत त्या ठिकाणी आढळून आलेलं नाही. पण ह्यांच्या सगळ्यांच्यावरती NDPAचे यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत आणि त्यांच्या यापूर्वीचं सुद्धा NDPA गुन्ह्यांचा रेकॉर्ड आहे. निश्चितपणे आमची त्या संदर्भाने हाऊस सर्च आणि इतर काही ठिकाणी पण त्यांची आमची सर्च चालू आहे. टोटल कारवाईमध्ये आपण पाहत असाल की ठाणे नवी मुंबईचे आपले 2 ACP, 25 अधिकारी आणि त्यानंतर 80 कर्मचारी, जवळ 100पेक्षाही जास्त अधिकारी कर्मचारी या संपूर्ण फोमिंग ऑपरेशनमध्ये होते आणि एक ही जॉईंट कारवाई जी आहे नवी मुंबई पोलीस आणि ठाणे पोलीस यांनी केलेली आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.